नमस्कार, मी वैद्य अनुराधा देशमुख, MD आयुर्वेद. आज आपण शरद ऋतूमधील वाढणाऱ्या पित्तावरती घरगुती उपाय काय करता येऊ शकतात का, तर ते पाहूया. तर शरद ऋतूमध्ये कसं उष्णता वाढायला सुरुवात होते, तर बॉडीचा ॲसिडिक नेचर साहजिकच वाढतो. तर त्याला अल्कलाईन फूड म्हणजे पित्तशामक औषधांची गरज असते. तर सगळ्यात श्रेष्ठ आयुर्वेदानुसार पित्तशामक म्हणजे गाईचं तूप आहे, गाईचं दूध आहे, त्याच्यानंतर आवळा आहे, श्रेष्ठ फळ सांगितलेलं आहे, अंजीर आहे, डाळिंब आहे, काळी मनुका आहेत. हे सर्व आपण आहारात घेऊ शकतो. तसेच सर्व प्रकारच्या फळभाज्या जसं की मधुर तिक्त कषाय रसात्मक म्हणजेच पडवळ असेल, दोडका असेल, कारलं आहे, ह्या फळभाज्यांचा वापर केला तरीही शरीरातील पित्तदोष कमी व्हायला मदत होते. तसेच पालेभाज्या म्हणजे ज्या लिफी व्हेजिटेबल्स आहेत ते टाळणं गरजेचं आहे, कारण की सर्व पालेभाज्या ह्या पित्तकर म्हणून सांगितलेल्या आहेत. तसेच आपण दुपारच्या वेळेस सरबत म्हणून एक आवळा सरबत असेल, लिंबू सरबत असेल, वाळा सरबत असेल किंवा गुलकंद असेल, ताक असेल, हे ॲसिडिक नेचर कमी करणारं फूड घेऊ शकतो.